मृत्यूनंतर काही अशी वेगवेगळी पुस्तकं आपण वाचली पाहिजे. प्लॅनचिट म्हणजे आत्म्याशीही बोलता येतं. पूर्वीच्या काळामध्ये त्याला डाक म्हणायचा, त्याला इंग्लिशमध्ये प्लॅनचिट. डॉक्टर हार्डिक यांचं सुंदर पुस्तक की मृत्यूनंतर काय. काही काळा मृत्यूनंतर दुःख होत नाही, कारण देहातून आत्माही सरळ निघतो आणि सूक्ष्म देहही निघून जातो. म्हणून आपल्या सनातन वैदिक धर्मामध्ये देहाला जो अंत्यसंस्कार जाळण्याचा जो प्रकार आहे तो वैज्ञानिक आहे. कारण आत्मा जरी निघाला, पूर्वी माणूस मेलेला आहे कसं ओळखायचे? छातीवर कान लावायचे, ठक ठक, नंतर नस, नंतर ब्रेन डेथ वगैरे गोष्टी. आत्मा निघून गेला, परंतु सूक्ष्म देह आहे. स्वर्गामध्ये नरकामध्ये पाप पुण्य भोगतोय कोण? आत्मा तर तिथे जात नाही. 4 देह सांगितलेले आहेत. स्थूल, हात दिसतोय तो स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण. आद्य शंकराचार्यांनी त्याच्यावर भरपूर भाषलेले आहेत, परंतु आपल्या डोक्याच्या पलीकडे. हा जो सूक्ष्म देह आहे तो कधी कधी देहातून निघत नाही. जसं एखादा मूल एक आई निघाल्यानंतर आईला पकडते ना, तसा हा सूक्ष्म देह या देहाला सोडत नाही. का हातात राहतो, पायात राहतो, तो आत्मा अतृप्त होतो. म्हणून ही जळीत जी क्रिया आहे त्याच्यासाठी आहे आणि हे जगानं मान्य केलेलं आहे. कारण आपल्या सनातन वैदिक धर्मामध्ये, भागवत धर्मामध्ये जे काही कर्मकांड आहे त्याला विज्ञानाचा आधार आहे, परंतु आज आपणच त्याची निंदा करतो.